थोडंसं डिटेल्स मध्ये बघू. टंग नथिंग बट इज अ मस्कुलर ऑर्गन. जीवा अकॉर्डिंग टू आयुर्वेद इट इज कॉल्ड एज जीवा or rasna or gojiva. These are the synonyms. According to modern science, the tongue is a muscular organ which is situated in a floor of mouth. मस्क्युलर ऑर्गन आहे आणि फ्लोर ऑफ माउथला असतो. त्याचं फंक्शन आपण बघितलं होतं लास्ट टाइमला. मास्टिकेशन नथिंग बट च्युइंग, चावण्यासाठी जे काही अन्न मिक्स करण्यासाठी ज्याचा वापर होतो तो घास चावण्यासाठी टंगचा वापर होतो. देन टेस्टसाठी टंगचा फंक्शन इज अ टेस्ट. स्पीच, बोलण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि डेग्लुटेशन्स म्हणजे प्रोसेस ऑफ सॉल्विंग, घास गिळण्यासाठी आपल्याला जी ही महत्वाची फंक्शन आहे. देन पार्ट्स बघितले होते आपण. ओरल पार्ट्स मोस्टली अँटेरियर पार्ट आहे. 2/3 पार्ट ऑफ दिस टंग इज अ ओरल पार्ट अँड इट लाईज इन माउथ. अँटेरियरली पार्ट जो आहे 2/3 पार्ट जो आहे तो ओरल पार्टचा भाग आहे आणि तो माउथ मध्ये असतो. देन जस्ट बिहाइंड दिस ओरल पार्ट वन फॅरेंजियल पार्ट इज देअर, लाईज इन फॅरिंग्स मध्ये असतो तो. सो इट इज कॉल्ड एज अ फॅरेंजियल पार्ट्स. सो इट इज प्रेझेंट इन पोस्टेरियरली. अँटेरियरली त्याच्या बॅक साइडला जे असतं ते पोस्टेरियर साइड. सो पोस्टेरियरली 1/3 पार्ट ऑफ द टंग इज मेड अप फ्रॉम द फॅरेंजियल पार्ट. So these two parts is there. So oral and the pharyngeal parts are separated by the V-shaped sulcus. हे दोन्ही पार्ट सेपरेट झालेत. नथिंग बट द V-shaped sulcus, त्यालाच म्हणाले सल्कस टर्मिनालिस. त्याला म्हटलं सल्कस टर्मिनालिस. सो एक्सटर्नल फीचर्स आपण बघितले होते. एक्सटर्नल फीचर्स मध्ये रूट, टीप अँड द बॉडी. जीवा मूल, जीवाग्र आणि बॉडी. नंतर बद्दल गात्र. जसं आयुर्वेदामध्ये 3 पार्ट सांगितले. त्यानंतर दोन बॉर्डर्स आहेत. बोथ साइडला राईट अँड लेफ्ट साइडला लॅटरल बॉर्डर आहे. आउटर मार्जिन ऑफ द टंग. आउटर मार्जिन जे आहे टंगची त्यालाच नथिंग बट द लॅटरल बॉर्डर म्हटलेलं आहे. राईट साइडची लॅटरल बॉर्डर आणि लेफ्ट साइडची लॅटरल बॉर्डर. देन 2 surfaces is there. 2 surface is upper surface or nothing but the superior surface and the inferior surface is a lower surface. Then first आपण बघू रूट. रूट इज अटॅच टू द मॅन्डिबल अबो. मॅन्डिबल वरच्या साईडला असतं आणि हॅवॉइड बोन हे खालच्या साईडला असतं. सो रूट ऑफ द टंग इज अटॅच टू द मॅन्डिबल अबो अँड हॅवॉइड बिलो. दिस रूट ऑफ द टंग रिलेटेड टू द जेनी हॅवॉइड्स अँड मायलोहॅवॉइड्स मसल्स. जे रूट ऑफ टंग आहे हे 2 मसल्स निगडित आहे. जेनी हॅवॉइड्स आणि मायलोहॅवॉइड्स मसल्स. दिस इज अ रूट. देन टिप is the base is a fixed part, is not movable. It is a fixed area. It is attached to the mandibles and above sides and lower side is a hyoid bone. But tip is a free part. Anterior it is placed anteriorly. हा जो पार्ट आहे टंगचा हा anterior side ला आहे and it is freely or it is movable. And that lies behind the upper incisor teeth. जे फ्रंटचे जे आपले दात आहेत ते incisors, premolars, molars. टीथ मध्ये जे टाइप्स आहे फ्रंटचे जे आहे इन्सिजर्स ह्याच्या जे पाठीमाग म्हणजे आपल्या दाताच्या पाठीमाग जे सो टिप ऑफ द टंग लाईज बिहाइंड द अप्पर इन्सिजर टीथ. म्हणजे जे काही दात आहेत आपल्या फ्रंट साइडचे त्याच्या बॅक साइडला असतं. अँड डॉर्सम ऑफ द टंग, डॉर्सम जी बॅक साइड आहे टंगची इज अ कॉन्व्हेक्स इन नेचर इन ऑल डायरेक्शन. त्याचा शेप जो आहे बॅक साइडचा म्हणजे रूटचा डॉर्सम ऑफ द बॅक टंगचा तो कॉन्व्हेक्स आहे इन ऑल डायरेक्शन्स. सो इन बिटवीन द रूट अँड टिप प्रेझेंट अ बॉडी. दिस इज कॉल्ड ऑल्सो एज अ गात्र. त्यालाच आपण गात्र असं म्हटलेलं आहे. देन सेकंड इज आपण बॉर्डर्स. आता बॉर्डर बघितलं तर 2 बॉर्डर सांगितल्यात. लॅटरल बॉर्डर जो आउटर मार्जिन ऑफ द जी बाहेरची मार्जिन आहे टंगची त्यालाच नथिंग बट द राईट लॅटरल बॉर्डर अँड द लेफ्ट लॅटरल बॉर्डर म्हटलेलं आहे. सो फीचर्स मध्ये रूट इज अटॅच टू द मॅन्डिबल, इज अ मोस्टली फिक्स पार्ट अँड मॅन्डिबल इज अबोव अँड हॅवॉइड बोन इज हॅवॉइड बोन नथिंग बट द कंटिका असते. म्हणजे जसं आपण अस्थि संबंध बघितला आयुर्वेदामध्ये अस्थि संबंध कंटिका असते सांगितलंय. सो हिअर रिलेशन इज देअर. सो
root is attached to the mandible above side and the hyoid bone below. So, and it is also related to the geniohyoid muscle and the mylohyoid muscles. Then tip is formed, anterior free part is there and it lies behind the upper incisor teeth. So in between this tip and the root, the part is also called as the gatra or body. So two margins is there. It's both sides. Lateral border is there. Both margins, right lateral border and the left lateral border. Then surfaces. Those surfaces सांगितले. Superior surface, nothing but the upper surface, and the inferior surface, nothing but the lower surface. So दोन surfaces आहेत त्याच्यामध्ये. Upper surface or superior surface is oval part. हा जो आहे is oval in shape and is covered with the papillae, different papillae. जो superior surface आहे तो oval part आहे आणि त्याला covered with the papillae. Papillae ने covered केलेले, which make it rough. ते जे पॅपिले जे आहे ते अंकुराज जे आहे, जीवांकुराज, नथिंग बट द जीवांकुराज. जसं आपण बघितलं जीवांकुराज नाडी संबंध, म्हणजे जीवांकुराचा जो तो नाडी संबंध जे एक शब्द आलेला जीवांकुराज, आपण त्याला म्हणतो जीवांकुराज. सो पॅपिले नथिंग बट द जीवांकुराज. सो ड्यू टू दिस पॅपिले, दिस सुपेरियर सरफेस मेक इट रफ, त्याच्यामुळे तो रफ बनलेला आहे. बट इट इज ओव्हल इन पार्ट सेट and covered with the papilla, so which make it rough. Then lower surface or inferior surface is covered with the mucous membrane. तो जो mucous membrane covered झालेला आहे. So which shows a median folds. तिथं काही median folds दिसतात, त्यालाच म्हटलेलं आहे frenulum linguae. त्याला म्हटलेलं आहे it shows the median folds is called as a frenulum linguae. And also present a laterally fold, this is called the plica fimbriata. The middle one fold is there, is called as the frenulum linguae, and laterally both lateral side present a folds, this is called as the plica fimbriata. So two plica fimbriata is there, present is there, two folds is there on both lateral side. Middle portions, one fold is there, this is called as the frenulum linguae. So जो posterior म्हणजे खालचा जो जिभेचा जर भाग आपण जीभ जर वरती करून बघितली तर जो मिडलला जो फोल्ड आहे, मेडियन फोल्ड, त्यालाच आपण फ्रेन्युलम लिंगुले म्हणतात. त्याच्या राईट साइडला, लॅटरल साइडला आणि लेफ्टच्या लॅटरल साइडला परत दोन फोल्ड दिसतात, त्यांना म्हणतो प्लिका फिम्ब्रिएटा. सो आणि त्याच्या बाजूला असतात डीप इंग्वायनल वेन त्याच्या बाजूला. सो स्ट्रक्चर असं असतं, मिडलला मेडियन फोल्ड जो आहे त्याला म्हणतात फ्रेन्युलम लिंगुले, त्याच्यानंतर डीप इंग्वायनल वेन आणि त्याच्या लॅटरल साइडला प्लिका फिम्ब्रिएटा, असं स्ट्रक्चर असतं. इट इज प्रेझेंट ऑन इन्फिरियर सरफेस. अप्पर सरफेसला असतं ओव्हल पार्ट असतो, ओव्हल पार्ट, देन कवर्ड विथ द पॅपिले, तो जो आहे तो पॅपिल्याने कवर्ड असतो. पण ते पॅपिले जे असते ते खरबुडे असतात, मग रफ असतात, मग सो त्याचा जो सरफेस आहे तो रफ बनतो. तसंच इंटिरियर साइडला आलं तर हा स्मूथ सरफेस असतो, म्युकस मेम्ब्रेननी कवर्ड असतो. पण त्याच्या मिडलला म्हणजे जे टंग आहे त्याच्या मिडलला एक मेडियन फोल्ड असतो, त्याला फ्रेन्युलम लिंगुले म्हणतात. त्याच्या लॅटरल साइडला डीप इंग्वायनल वेन, त्याच्या लॅटरल साइडला एक मेडियन फोल्ड असतं लॅटरली. सो इट इज कॉल्ड एज अ प्लिका फिम्ब्रिएटा. These are the external features. आता आपण parts बघू. It's divided in two parts. First is the oral part. आपण आता बघितलं root, tip, body, then two border and two surfaces. आता आपण parts. आता oral parts. Oral parts of the tongue, nothing but the anterior 2/3 part. म्हणजे anteriorचा जो काय 2/3 part आहे आणि it lies in mouth, जो तोंडामध्ये राहतो, त्याला ओरल पार्ट म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पॅपिलरी पार्ट. त्यालाच पॅपिलरी पार्ट असंही म्हटलेलं आहे, बिकॉज द पॅपिलरी आर प्रेझेंट हिअर इन दिस पोर्शन, मोस्टली इन दिस पोर्शन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पॅपिलरी पार्ट. इट इज प्लेस्ड ऑन द फ्लोर ऑफ माउथ. हा तोंडामध्ये असतो. मार्जिन्स आर फ्री. याच्या ज्या मार्जिन्स आहेत ते मोवेबल असतात, फ्री असतात. आणि इन कॉन्टॅक्ट विथ द गम्स अँड द टीथ.
म्हणजे आपल्या हिरड्या आणि दात. गम्स मीन नथिंग बट द हिरडी आणि दात याच्या ज्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. सो मार्जिन्स आर फ्री अँड कॉन्टॅक्ट इन विथ द गम्स अँड टीथ. अँड इन फ्रंट ऑफ द it is present or it lies in front of the palatoglossal arch. It's a palatoglossal arch, and each margin shows 4 to 5 vertical folds named as the foliate papillae. जे 3 margins असतात, basically it is placed on in front of the palatoglossal arch, आणि lateral side ला 3 margins 4-5 vertical folds असतात. त्या vertical folds ला म्हणजे foliate papillae. So this is the oral or papillary part of tongue. It is placed in floor of the mouth. It is all present on anterior side. 2/3 part is there. Margins are free and in contacts with the gums and the teeth. And it's placed in front of the palatoglossal arch. Each margin, both margin, right and left sides, lateral sides, present shows a 4 to 5 vertical folds. म्हणजे बोथ मार्जिनच्या लॅटरल साईडला, जिभेचं जे काय लॅटरल साईड आहे, म्हणजे दोन्ही साईडची लॅटरल, राईट लॅटरल बॉर्डर आणि लेफ्ट लॅटरल बॉर्डर, याच्या साईडला लॅटरली फोल्ड्स असतात 4-5. कोणत्या पार्ट मध्ये? ओरल पार्ट ऑफ और पॅपिलरी पार्ट ऑफ टंग, त्यालाच म्हणाले फोलिएट पॅपिलेस. ओके. देन त्याच्या पाठीमागचा जो आहे तो पार्ट आहे फॅरेंजियल पार्ट. इज अ it is also called as a lymphoid part of tongue. तसं याला पॅपिलरी म्हणतात, याला lymphoid part म्हणतात. It lies behind the palatoglossal arch. It is lies behind the palatoglossal arch. जसं फ्रंटला आपण बघितलं ओरल पार्ट आहे, तसं याच्या बिहाइंडला जर बघितलं पॅलेटोग्लॉसल आर्च आहे. अँड सल्कस टर्मिनलिस. Sulcus terminalis, it is a V-shaped sulcus present in between the oral part and the pharyngeal part. So behind this sulcus terminalis, the pharyngeal part is present. So posterior surface of this tongue forms the anterior wall of oropharynx. Oropharynx चा जो anterior wall आहे ते बनवण्याचं काम याचा जो काय posterior surface आहे टंगचा तो करतो. So it is pharyngeal part is a present mucous membrane. It has a no papillae. त्याच्यावर papillae नसतात. But present many lymphoid follicles. जसे आपण anterior partला जसं बघितलं याच्यावर डिफरंट पॅपिलेज असतात, तसे posterior partला पॅपिलेज नसतात और टेस्ट बड नसतात, पण they have present many lymphoid follicles and the mucous gland. तिथं म्युकस ग्लँड आणि लिम्फॉइड फॉलिकल्स असतात. सो म्युकस ग्लँड ऑल्सो सिक्रेट द म्युकस अँड लिम्फॉइड फॉलिकल्स आर प्रेझेंट. सो पोस्टेरियर पार्ट ऑफ दिस टंग इज कनेक्टेड विथ द एपिग्लॉटिस. जो पोस्टेरियर पार्ट आहे तो एपिग्लॉटिसशी कनेक्टेड असतो बाय द 3 फोल्ड्स ऑफ म्युकस मेम्ब्रेन. तो म्युकस मेम्ब्रेननी कलेक्ट असतो. 3 म्युकस मेम्ब्रेन असतात, फोल्ड्स असतात, त्यांनी तो एपिग्लॉटिसला कनेक्टेड असतो. So posterior part connected attached to the epiglottis by the 3 folds of mucous membrane, and it lies behind the palatoglossal arch and the sulcus terminalis. So this posterior part has no present any papillae, but it has present lymphoid follicles and the mucous gland. हा जो पोस्टेरियर पार्ट आहे हे पॅलेटोग्लॉसल आर्च आणि सल्कस टर्मिनलच्या पाठीमाग असतो. त्यानंतर याचा जो पोस्टेरियर सरफेस आहे टंगचा हा अँटेरियर वॉल ऑफ ओरोफॅरिंक्स बनवतो. देन म्युकस मेम्ब्रेन ह्याच्यावर असतं पण पॅपिलेज नसतात. इट हॅज प्रेझेंट त्याच्यावर काय असतं लिम्फॉइड फॉलिकल अँड द म्युकस ग्लँड्स आर प्रेझेंट. पोस्टेरियर पार्ट ऑफ द टंग जो पोस्टेरियर पार्ट आहे और फॅरेंजियल पार्ट जो आहे तो कनेक्टेड असतो कशाला एपिग्लॉटिसला. कशाने असतो बाय द 3 फोल्ड्स ऑफ म्युकस मेम्ब्रेन्स. 3 म्युकस मेम्ब्रेननी अटॅच असतो. सो नेक्स्ट इज द पॅपिलेज. आपण पॅपिलेज बघू. पॅपिलेज 3 प्रकारचे पॅपिलेज सांगितले त्यांनी, व्हॅलेट पॅपिले, फंगिफॉर्म पॅपिले अँड द फिलिफॉर्म पॅपिले. तर व्हॅलेट पॅपिले इज लार्ज इन नंबर,
जास्त प्रमाणात असतात, त्याचे साधारणतः 8 ते 12 असतात. त्याच्यावर तो प्रेझेंट हा 8 to 12 इन नंबर्स, लार्ज. देन डायमीटर्स 1 to 2 मिलीमीटर, साधारणतः 1 ते 2 मिलीमीटर साईजचे असतात. अँड सिच्युएटेड इन अ immediately in front of the sulcus terminalis. Again here sulcus terminalis means V-shaped sulcus present in between the oral parts and the pharyngeal parts. So in front त्या sulcus terminalis फ्रंट साइडला साधारणतः लार्ज साइज मध्ये जास्त प्रमाणात साधारणतः 8 ते 12 प्रेझेंट असतात, 1 ते 2 मिलीमीटरचे असतात आणि इन फ्रंट ऑफ द sulcus terminalis समोर असतात. then each papilla is cylindrical position. त्याचे प्रोजेक्शन जे आहे ते सिलेंड्रिकल असतात and surrounded by the circular sulcus. ते जे गोलाकार असतात ते it's surrounded by the circular sulcus. आणि वॉल ऑफ दिस पॅपिले आर रेज अबोव द सर्फस. त्याचा जो काही वॉल आहे वरचं ते काय राऊंडेड असतं, सल्कस असतं, त्याचे जे आहे ते रेजड असतात, म्हणजे वरती फुगवट्या टाईप दिसतं. कुठं? सरफेसवर, अबोव द सरफेस ऑफ टंग, सरफेस ऑफ टंगच्या वरती दिसतं. So it is large, 8 to 12 in numbers, 1 to 2 millimeter in diameters and situated in front of the sulcus terminalis. sulcus terminalis समोर असतात, 8 ते 12 नंबर मध्ये असतात, 1 ते 2 मिलीमीटर डायमीटर असतं त्यांचं. देन पॅपिले हे प्रोजेक्शन सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स मध्ये असतात आणि त्याला सराउंडेड बाय द सर्क्युलर सल्कस. सो वॉल ऑफ द पॅपिला, त्याचे जे काही वॉल आहे पॅपिलाचे हे रेज दिसतात. कुठं दिसतात? अबोव द सरफेस, सरफेसच्या वरती असे गोलाकार दिसतात. सो नेक्स्ट पॅपिला इज द फंगिफॉर्म पॅपिले. फंगिफॉर्म पॅपिले आर न्यूमरस अँड नियर अँड मार्जिन ऑफ द टंग. जे काही मार्जिन्स आहेत, बोथ मार्जिन्स आणि आपल्या पुढचं टिप जे आहे नियर द टिप, त्या टिपच्या भागाच्या जवळ आणि बोथ मार्जिन्स, ज्या साईडच्या मार्जिन्स आहेत त्याच्या तिथं प्रेझेंट असतात. स्मॉलर दॅन द व्हॅलेट पॅपिले. हे जे असतात हे व्हॅलेट पॅपिलेपेक्षा स्मॉल साईज मध्ये असतात, बट लार्जर दॅन द फिलिफॉर्म पॅपिले. हे फिलिफॉर्म पॅपिलेपेक्षा मोठे असतात पण स्मॉलर दॅन द व्हॅलेट पॅपिलेस. इट इज नॅरो पेडिकल्स. याचे जे पेडिकल्स असतात हे छोटे छोटे असतात, नॅरो पेडिकल्स असतात. आणि लार्ज राउंडेड हेड, याचं जे हेड असतं ते लार्ज असतं, मोठं असतं. देन इट्स कलर इज अ ब्राईट रेड इन कलर. याचा जो कलर असतो तो ब्राईट रेड कलर असतो. देन थर्ड पॅपिले इज अ फिलिफॉर्म पॅपिले. फिलिफॉर्म पॅपिले कव्हर द डॉर्सम ऑफ टंग. याचा जो कव्हर द हे जे कुठं प्रेझेंट असतं डॉर्सम म्हणजे बॅक साइड ऑफ द टंग. सो स्मॉल अँड मोस्ट न्यूमरस ऑफ द लिंगल पॅपिले. हे जे असतात स्मॉल असतात आणि मोस्ट न्यूमरस इन अ लिंगल पॅपिले. Lingual side, this is the present in the most free margins of the tongue and pointed and covered with the keratins. हे pointed असतात आणि keratin नी cover असतात. आणि valerity appearances. Valerity appearances means smooth. Valerity means nothing but smooth and soft. Smooth असतात आणि soft असतात. हे जे वरचे दोन पॅपिले जे बघितले व्हॅलेट पॅपिले आणि फिरिंगिफॉर्म याचं रेज्ड असतात. ओके, राउंडेड हेड असतात आणि रेज अबोव द सरफेस. पण हे जे असतात हे व्हॅलिडिटी अपीअरन्सेस असतात, याचे स्मूथ आणि सॉफ्ट असतात. अँड इज कवर्ड विथ द केराटिन. सो 3 टाइप्स ऑफ द पॅपिले. फर्स्ट इज द व्हॅलेट पॅपिले, इज लार्ज इन नंबर, 8 to 12 in numbers, 1 to 2 diameters, situated immediately in front of the sulcus terminalis. sulcus terminalis च्या समोर असतात. Each papilla cylindrical projection असतं and surrounded by the circular sulcus. Wall of the papilla is raised above the surface. त्याचे जे काही वॉल असतात ते सरफेसच्या वरती असतात टंगच्या. Then fungiform papillae are numerous near the tip and margin of the जे मार्जिन आहेत बोथ तिथं आणि टिपला प्रेझेंट असतात. स्मॉलर असतात व्हॅलेट पॅपिलेपेक्षा पण फिलिफॉर्म पॅपिलेपेक्षा मोठे असतात. नॅरो पेडिकल्स असतात, जे पेडिकल्स आहेत ते नॅरो असतात बट हेड आर लार्ज. त्याचं हेड जे आहे ते मोठं असतं. पेडिकल छोटे पण हेड लार्ज. आणि ब्राईट रेड इन कलर, त्याचा कलर जो आहे तो ब्राईट रेड कलर असतो. देन फिलिफॉर्म पॅपिले, इट कव्हर्स द डॉर्सम ऑफ टंग.
Dorsum is nothing but the back side of the tongue. And small and the most numerous lingual papillae. Then pointed and covered with the keratin. हे pointed असतात आणि केराटिनने कव्हर असतात. आणि व्हॅलिडिटी अपीअरन्स. व्हॅलिडिटी अपीअरन्स means nothing but the smooth and the soft in nature. Then after this papillae, the next is the muscles. त्याच्यात मसल्स कोणते कोणते असतात? इंट्रान्सिक मसल्स आणि एक्स्ट्रान्सिक मसल्स. त्याच्यामध्ये चार मसल सांगिततात. जसं आपण पेशी संबंध बघितला त्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये 6 बाह्य पेशी आणि 4 आंतरपेशी सांगितल्यात. सो सुपेरियर इंट्रान्सिक मसल्स, superior longitudinal, inferior longitudinal, transverse and the verticals. These are the 4. And the intrasonic muscles is the genioglossus, hypoglossus, styloglossus and palatoglossus. These are the group of the muscles. They are the 4 muscles present in nothing but the intrasonic muscles. This is intrasonic muscles ऑक्युपाय द अप्पर पार्ट ऑफ टंग. जसं अप्पर पार्ट जो आहे टंगचा तो ऑक्युपाय करतात. अटॅच टू द सबम्युकस फायब्रस लेअर. सबम्युकस फायब्रस लेअरला अटॅच असतात. सो अटॅच टू द सबम्युकस फायब्रस लेअर. These are the 4 muscles: superior longitudinal, then inferior longitudinals, transverse and the verticals. And the extrinsic muscles connects to the tongue, to the mandible and the hyoid bone. हे जे आहेत या hyoid bone आणि mandible nothing but the present on posterior part or pharyngeal parts of the tongue. Pharyngeal parts मध्ये हे असतात. So it is connected directly with the mandible, genioglossus or hyoid bone ला असतात hypoglossus. जी mandible ला अटॅच असते ती genioglossus. Genioglossus जी मसल्स आहे ती mandible ला अटॅच असते. Connect with the mandibles. And hypoglossus attached with the hyoid bone. Styloglossus attached with the styloid process. And palatoglossus attached with the palates. So these are the genioglossus attached with the mandible, hypoglossus attached with the hyoid bones, styloglossus attached with the styloid process, and palatoglossus attached with the palates. So these are the 8 muscles. So superior longitudinal muscles shorten the tongue and makes its dorsum concave. Short असते, shorten the tongues and the make it dorsum concave. जो back side चा भाग आहे तो concave करते. Then inferior longitudinal is a narrow band lying close with the inferior angle of the tongue. Inferior angle tongue ला च्या बरोबर असते. Then vertical muscles is found at the border of anterior part of tongue. Anterior part जो आहे त्याच्या border बरोबर vertical muscle असते. आणि transverse muscles extend from the medial septum of the margin. Medium septum जो मधला जो septum आहे त्याच्या margin जवळ असते. So these are the 8 muscles present in a tongue: intrasonic muscles and extrinsic muscles. Intrasonic muscles mostly present in anterior part or oral part, and the extrinsic muscle is present on pharyngeal part or posterior part. So genioglossus attached with the hyoid bones, mandible bones, then hypoglossus attached with the hyoid bones, and the styloglossus attached with the styloid process, and palatoglossus attached with the palate process. These are the 8 muscles. Then arterial supply, blood supply derived from the lingual artery. ज्याची त्या artery जे blood supply तो main is a lingual artery. It is a branch of external carotid artery. External carotid artery ची ती branch आहे. आणि also supplied the root of this tongue, also supplied the tonsillar artery, also supply जो back side चा जो pharyngeal part आहे किंवा root part जो आहे त्याला टॉन्सिलर आर्टरी पण सप्लाय करते आणि ऑल्सो असेंडिंग पॅरेंजियल आर्टरी पण सप्लाय. पण मेन ब्रांच इज द लिंगल आर्टरी. देन वेनस सप्लाय इज देअर.
लिंगल वेन इज देअर, जसं लिंगल आर्टरी सप्लाय करते ब्लड सप्लाय, तसं ड्रेनेज जे आहे ते लिंगल वेन करते. इट इज अ ब्रँच ऑफ इंटरनल जुगुलर वेन्स. देन याच्यातले जे जे मेन्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, लिंग्वल आर्टरी, लिंग्वल वेन. सगळ्यात महत्त्वाचं लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये आपण बघितलं सबमॅन्डिब्युलर लिम्फ नोड. लिम्फ नोडची नावं लक्षात ठेवायची. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला, आर्टरी कोणती सप्लाय करते, आर्टरीच्या मध्ये त्याच्या ब्रँचेस तुम्ही लिहू शकता. पण लिंग्वल आर्टरी, लिंग्वल वेन, लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये त्याच्याशी रिलेटेड त्या बाजूच्या रिलेटेडचे काय लिम्फ नोड आहे जिथे लिम्फोसाइट्स तयार होतात, तिथलं लिम्फ नोड लिहायचे. म्हणजे सबमॅन्डिब्युलर लिम्फ नोड, जुगुलो ओमोहॉइड नोड्स, हे जे काही नोड्स आहेत ते याचे नाव लिहिले तरी चालतं, किंवा सबमेंटल नोड्स. दीज आर द सबमॅन्डिब्युलर नोड्स, सबमेंटल नोड्स आणि जुगुलो ओमोहॉइड नोड्स. म्हणजे लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये एवढंच लिहायचं, फक्त नावं लिहिले तरी चालतं, बाकीचं एक्सप्लेनेशनची तेवढी गरज नसते. आणि ब्लड सप्लाय, आर्टरियल व्हेनस सप्लाय मध्ये पण एखादी ब्रँच स्पेसिफिक लक्षात नाही राहिली तर तुम्ही फक्त लिंग्वल आर्टरी अँड इट्स ब्रँचेस लिहिलं तरी पण चालतं. स्पेसिफिक जर तुमच्या लक्षात राहिली बाबा टॉन्सिलर पण आहे आणि असेंडिंग पॅरेंजियल आर्टरीज पण करते, ते लिहू शकता. पण सपोज जर लक्षात नाही, फक्त लिंग्वल आर्टरी जरी अँड इट्स ब्रँचेस असं लिहिलं तरीही चालतं. देन नर्व सप्लाय. नर्व सप्लाय मध्ये मोटार नर्व, सेन्सरी नर्व्स. दीज आर द मोटार नर्व मध्ये आहे हायपोग्लॉसल नर्व्स, दीज आर द हायपोग्लॉसल. आणि सेन्सरी नर्व मध्ये लिंग्वल नर्व इज अ नर्व ऑफ जनरल सेन्सेशन आणि कोर्डा टेम्पॅनिस इज द ग्लॉस ऑफ फॅरेंजियल नर्व. सो मोटर नर्व लिहायची, नर्व सप्लाय मध्ये लिहिताना लिहाल मोटर नर्व्स इज अ हायपोग्लॉसल नर्व आणि सेन्सरी नर्व इज अ ग्लॉस ऑफ फॅरेंजियल नर्व. ह्या दोन नर्वचे नाव लक्षात ठेवायचे, हायपोग्लॉसल फॉर मोटर अँड सेन्सरी फॉर द ग्लॉस ऑफ फॅरेंजियल्स. सो स्ट्रक्चर ऑफ टंग, जे स्ट्रक्चर आहे ते बघितलं आपण. मोस्टली बल्क पार्ट, जो काही मोठा पार्ट आहे टंगचा तो मसल्सने बनलेला आहे. त्याच्यानंतर म्युकस मेम्ब्रेननी लेयर्स आहेत, त्याचे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, स्क्वॅमस एपिथेलियम्स आहेत, हे सगळे आहेत. त्यानंतर टेस्ट पॅड आहे. सो थ्री मेन पार्ट्स इज देअर स्ट्रक्चर्स. फर्स्ट इज द मोस्ट ऑफ द मसल्स पार्ट, देन म्युकस मेम्ब्रेन, म्युकस मेम्ब्रेन्स मध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज, स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यूज, दीज आर द टू टिश्यूज. आणि थर्ड इज द टेस्ट बर्ड. जसे आपण टेस्ट बर्ड्स बघितले, द पॅपिलेज, डिफरंट टाइप्स ऑफ पॅपिलेज, व्हॅलेट पॅपिले, फंगिफॉर्म पॅपिले अँड फिलिफॉर्म पॅपिलेज. These are the papillae. आता applied anatomy. Applied anatomy is the glossitis. Glossitis is a usually part of generalized ulceration in the mouth cavities. The glossitis is nothing but the stomatitis, generalized ulceration of mouth cavities. Then stomatitis, glossitis is there. Sea of tongue, sea of tongue, tongue tie. This is the carcinoma of tongue. These are the carcinoma, sea of tongue, tongue tie. Then stomatitis, glossitis. These are the applied anatomy of tongue. मायक्रोग्लॉसिया, मायक्रोग्लॉसिया छोटी टंग असणं, मायक्रोग्लॉसिया. These are the tongue. I will repeat again. This is the papillae. So important is the papillae. They are asking the for 5 marks or the 2 marks questions. But whole tongue is important. They are asking for 5 marks. Papillae, I will repeat again. Valate papillae, fungiform papillae, and the filiform papillae. This is the valate papillae is the large, 8 to 12 in numbers, 1 to 2 in diameters, situated in front of the sulcus terminalis. This papillae having a cylindrical projections and surrounded by the circular sulcus. Wall of the papillae are raised above the surface. म्हणजे त्याचे काही वॉल आहेत ते
रेज असतात आणि सरफेसच्या वरती असतात जरी पॅपिलेस आपल्या टंग्स मध्ये असले तरी त्याचे वॉल्स आहे ते वरच्या साईडला असतात. देन फंगिफॉर्म पॅपिले आर न्यूमरस अँड टिप ऑफ द टीप जे आहे त्याच्या तिथं प्रेझेंट असतात आणि मार्जिन ऑफ द टंगला असतात. स्मॉलर दॅन द व्हॅलेट पॅपिले, व्हॅलेट पॅपिलेपेक्षा स्मॉल असतात आणि लार्जर दॅन द फिलिफॉर्म पॅपिलेस. नॅरो अँड पेडिकल्स असतात पण त्याचे जे राऊंडेड हेड हे लार्ज असतं. त्याचा कलर जो आहे तो ब्राईट रेड कलर असतो. देन फिलिफॉर्म पॅपिले इज कव्हर द डॉर्सम ऑफ टंग, बॅक साइड जो आहे टंगचा तो कव्हर करतो. तिथे असतात. स्मॉल अँड द मोस्ट न्यूमरस, स्मॉल साईज मध्ये असतात, पॉइंटेड असतात अँड कव्हर्ड विथ द केराटिन्स. अँड अपीअरन्सेस व्हॅलेटी इज द स्मूथ अँड द soft appearances are present and nothing muscles you have seen is 8 muscles is there. Intrascenic muscles 4 and externus muscle is 4. Then arterial supply, lingual artery, venous supply, lingual vein. Nerve supply, lymphatic is submental nodes, submandibular nodes and jugulo-omoid nodes. Then nerve supply, motor nerves is hypoglossal nerve and sensor is the glossopharyngeal nerve. This is the tongue. One of the Panchagnanendra is remaining. Now is the nasa. We'll see next week or Monday. मंडेला आपण नासाचं आयुर्वेदिक बघू आणि इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द अकॉर्डिंग टू द मॉडर्न इन नेक्स्ट लेक्चर ऑन मंडे. And it is the last Panchagnanendra. So thank you everybody.